राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात सुरू झालेल्या कठोर कारवाईचा सकारात्मक परिणाम आता ग्रामीण अर्थकारणावर दिसू लागलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर ग्राहकांचा कल पुन्हा शुद्ध दुधाकडे वळलाय। त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे। इतकंच नाही तर दुधाळ म्हशी आणि गायींच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे। तर दुसरीकडे आता सरकारने दूध दराच्या खरेदी किमतीत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुंढेंच्या कारवाईचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा। दुधाळ जनावरांच्या किमतीत वाढ। दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी। पूर्वी भेसळयुक्त दूध कमी दरात बाजारात उपलब्ध होत असल्यानं दर्जेदार दुधाला मोठी मागणी नव्हती। मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे। भेसळयुक्त दुधावर कारवाई झाल्यानं शुद्ध दुधाची मागणी वाढली आणि त्याचबरोबर दूध संकलन केंद्राकडे दर्जेदार दुधाचा पुरवठा वाढू लागलाय। मागणी वाढल्यानं अनेक शेतकरी पुन्हा दुग्ध व्यवसायाकडे वळतायत। नवीन दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा ओढा वाढलाय। यापूर्वी ज्या मुर्हा म्हशीची किंमत बाजारामध्ये 1,50,000 दरम्यान होती, आता त्याच म्हशीची किंमत 1,80,000 ते 2 लाखांच्या घरात पोहोचली आहे। तर दुधाळ जाफराबादी म्हैस ही पूर्वी 2 लाखांच्या आत यायची, आता याच जाफराबादी म्हशीचा दर 2.5 लाखांच्या घरात पोहोचलाय। म्हशीबरोबरच जर्सी गाईचा दर 40 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान वाढलेला। तुकाराम मुंढे साहेबांनी जी कारवाई केली त्यामुळं जे भेसळ दूध लाखो लिटर जात होतं ते लाखो लिटर दूध हे उघडकीस आलं आणि ही कारवाई झाल्यामुळे जे शेतकरी जे प्रामाणिक शेतकऱ्यांचं जे दूध होतं त्या दुधाला कुठेतरी डिमांड आलं आणि त्या डिमांडानुसार जे शेतकऱ्यांचं दूध आहे त्या दुधामध्ये दरवाढ व्हावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। प्लस जी म्हैशींची जी ह्या दूधधंद्यामध्ये जी म्हैशींची जी दरवाढ होत आहे ती जी म्हैस 1,50,000ला मिळत होती 1 वर्षापूर्वी, तीच म्हैस आज 1,80,000 ते 2 लाखापर्यंत जाऊन पोहोचली आहे। दुधाचे दर स्थिर राहिले आणि शुद्ध दुधाला अशीच मागणी कायम राहिली तर ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय पुन्हा एकदा फायदेशीर ठरू शकतो। अनेक तरुणही शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचं चित्र आहे। एका कारवाईमुळे फक्त भेसळ रोखली गेली असं नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवचैतन्य मिळालंय। मात्र त्याचा फारसा आर्थिक फायदा दूध उत्पादकांना होताना दिसत नाहीये। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला भाव वाढवून देण्याची मागणी केली आहे। सध्या बाजारामध्ये हरियाणा म्हैसाना व मुरा मशीनचे 30 ते 40 रुपयाने किमती वाढलेल्या आहेत। खाद्याचे दर वाढलेले आहेत। आज पेंड पोते 1800 ते 2200 रुपयाचा रेट आहे। सर्वच खाद्य जनावरांचे खाद्य वाढलेले आहेत। वैरण देखील दर वाढलेले आहेत। त्या मानानं दुधाचा दर पण वाढायला पाहिजे होता, पण दुधाचा दर वाढलेला नाही। आज 6 पॅटला फक्त 50 रुपये म्हशीच्या दुधाला रेट आहे, तो 70-80 रुपये व्हायला पाहिजे होता, पण दुधाचा रेट वाढलेला नाही। आमची राज्य शासनाला एवढीच विनंती आहे, जसं जनावरांचे दर वाढले, खाद्याचे रेट वाढले, तसे दुधाचे देखील दर वाढावे। जनावरांच्या खरेदी विक्रीपासून पशुखाद्य, औषधं, वाहतूक आणि दूध संकलन केंद्रांपर्यंत संपूर्ण साखळीला याचा आर्थिक लाभ होतोय। मात्र याचा प्रत्यक्षात फायदा शुद्ध दुधाची निर्मिती करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला देखील व्हायला हवा, अशीच मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।